माजी मंत्री महादेव जानकरांची फलटण तालुक्यात मोर्चे बांधणी, घोंगडी बैठकांवर भर। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी फलटण तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचं दिसून येत आहे। फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी घोंगडी बैठका घेत आगामी वाटचालीबाबत खल होताना दिसून येतोय। बरडमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर, हरवलेली वयस्कर वारकरी महिला सापडली। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बरड इथं मुक्कामी आल्यानंतर एक वयस्कर वारकरी महिलेला चालवत नसल्याने तिने पालखी सोहळ्याच्या नंतर सुद्धा बरड इथं मुक्काम केला होता। काही दिवसानंतर ती महिला गायब झालेली निदर्शनास आल्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सतर्क करण्यात आलं, त्यामुळे ती महिला सापडली। श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन। गजानन चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन गुरुवार दिनांक 10 रोजी करण्यात आलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवारी फलटण मुक्कामी। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवार दिनांक 13 रोजी फलटण मुक्कामी येणार असल्याची माहिती श्री संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी दिली आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गण रचनेकडे तालुक्याचं लक्ष। जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रारूप गट व गणांची रचना ही दिनांक 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रकाशित करणार आहे। त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दिनांक 21 जुलै अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल करण्यासाठी मुभा आहे। त्यामुळे अवघ्या काही दिवसात प्रकाशित होणाऱ्या गट व गण रचनेकडे फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय। जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यात 8 की 9 गट होणार। मागील संपन्न झालेल्या निवडणुकीत फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट होते तर पंचायत समितीचे 14 गण होते, परंतु 2022 साली करण्यात आलेल्या आदेशाच्या नुसार फलटण तालुक्यात काही गट वाढणार आहे। फलटण तालुक्यात 8 गट होणार की 9 गट यावर सध्या तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या। कोळकी ग्रामपंचायतीत वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग संपन्न। फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी गावमध्ये वर्ग 1 अर्थात तहसीलदार, सहाय्यक राज्यकार आयुक्त, पोलीस उपअधीक्षक यांचा अभ्यास दौरा व ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न झाला। यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सौ रेश्मा देशमुख यांनी मान्यवरांचं स्वागत केलं व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। भाजप प्रदेश सदस्यपदी संतोष गावडे पाटील। राजुरी तालुका फलटण येथील युवा उद्योजक संतोष गावडे पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली। या निवडीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवल्यात वाहतुकीत बदल। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुवारी 10 तारखेला गुरुपौर्णिमा उत्सव होणार आहे। उत्सवासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात, त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी गोंदवले बुद्रुक गावातून जाणारी वाहतूक पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने वळवण्यात आली। फलटण तालुक्यात बेंदूर उत्साहात साजरा। फलटण तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आलाय। शेतकरी राजानं आपल्या लाडक्या सर्जा राजाला आकर्षक सजावट केली होती व बेंदूरच्या निमित्तानं विधिवत पूजन सुद्धा करण्यात आलं।